रिव्हॉल्युशनरी माणसाला लोक अवॉइड करतात. बाबासाहेब आंबेडकर वाजे रिव्हॉल्युशनरी आणि बाबासाहेबांनी लिहून ठेवल्या नेशन ऑफ कास्ट मध्ये तुम्हाला बुद्ध आणि नानक सारखी भूमिका घ्यावी लागेल. नेशन ऑफ कास्ट मध्ये म्हणतात 36 ला म्हणतात बौद्ध धर्माची दीक्षा नाही दिली आपल्याला. 36 ला म्हणतायत तुम्हाला जी भूमिका जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बुद्धाने आणि नानकनी घेतली गुरु नानक. कारण शिखामध्ये रिव्हॉल्युशनरी लोक आहेत आणि बौद्धामध्ये रिव्हॉल्युशनरी दोन्ही रिव्हॉल्युशनरी होऊ शकतात, क्रांतिकारी होऊ शकतात. Pope cannot be a revolutionary person. Pope cannot be a revolutionary person. The person who is revolutionary, he cannot be made Pope. जो क्रांतिकारी माणूस असतो त्याला पोप बनविण्यात येत नाही. जो पोप असतो तो क्रांतिकारी असू शकत नाही. ब्राह्मण व्यक्ती ज्या ब्राह्मण जातीत जन्माला एकदा आला त्याची क्रांतिकारी बनण्याची अजिबात इच्छा नसते. आणि म्हणून ब्राह्मणात कुणी रिव्हॉल्युशनरी होऊ शकत नाही. म्हणून वॉल्टेर ब्राह्मणामध्ये पैदा होऊ शकत नाही. वॉल्टेर वॉज अ रिव्हॉल्युशनरी पर्सन. ज्या चर्च मध्ये तो राहण्याचा मोठा झाला, जेव्हा त्या चर्चेसनी समाजात अंधश्रद्धा पेरणं सुरू केलं, तेव्हा पहिला त्याच्या विरुद्ध बंड करणारा रिव्हॉल्युशनरी कोण होता? फ्रेंच रिव्हॉल्युशनचा जनक वॉल्टेर होता. असे वॉल्टेर ब्राह्मणात भारतात पैदा होऊ शकत नाही. बाप जाद्यांचं तत्वज्ञान टिकवणे आणि ते पुढच्या पिढ्यांना हस्तांतरित करणं म्हणजे पितृऋण अदा करणं होय. म्हणून ब्राह्मण जाती व्यवस्था किंवा जातीची लढाई लढण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पुढाकार घेऊ शकत नाही. हे निर्णय काढलेला आहे बाबासाहेब. कधीच घेऊ शकत नाही पुढाकार बाबासाहेब. कारण त्याच्यात इंटरेस्ट आहे, बेसिक इंटरेस्ट आहे. जाती व्यवस्था टिकवून ठेवणे आणि ते बनवून ठेवणे याच्यामध्ये ब्राह्मणांचे काय आहेत? बेस्टेड इंटरेस्ट आहे. आणि बाकी जातीला त्यामुळे ते हिंदू धर्म सोडू शकत नाही. म्हणून ते वारंवार हिंदू राष्ट्राची कल्पना मांडत राहतात. आणि ओबीसी आणि बहुजन त्याच्यामध्ये गुमराह होत आहेत, मोठ्या प्रमाणात गुमराह झालेले आहेत, फसलेले आहेत. राम मंदिरासाठी विटा नेणारे कोण होते सगळ्यात जास्त? देशपांडे जोशी कुलकर्णी होते. कोण होते? गणपती सगळ्यात जास्त कोण लोक बसवतात? महालक्ष्मीच्या पूजा कोण जास्त करतात? आपली लोक एका जणांना थैलीत लपून आणला दिला बसून, थैली तर भरून त्याला शिरवायला नेला. काय घरी मोडकरीने सांगे म्हणजे त्याच्या घरी न गणपती आहे, तुमच्या घरी कोण गणपती नाही मला विचारतात. त्या पंथाची लढाई लय कमजोर होत चाललेली आहे. म्हणून बुद्धिझम आणि ती उपाय काय आहे? तुमच्या सगळ्या बहुजनांना ओबीसीना कोणत्या धर्मात आणावं लागेल? त्याची दबाव तुम्ही माना नका मानू. माझं हे निर्णायक मत आहे. माझं हे निर्णायक मत आहे. निर्णायक मत देतो, निर्णायक जजमेंट देतो. मी सुद्धा ऍडव्होकेट आहे, सनद आहे माझ्याकडे. आता सुरू केली आहे थोडीशी वकिली. मी 1984चा आहे. मी जर वकिलीत राहिलो असतो तर भूषण गवईच्या अगोदर चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालो असतो. आणि पहिल्यांदा कोणती केस काढली असती? महाबोधी मंदिराची प्रायोरिटी नाही बेंच आणि काय अध्यात्मिक जजमेंट पहिली केस लावली असती मी झालो असतो. दुसरी केस कोणती लावली असती? प्रमोशन अटकले आहे सुप्रीम कोर्टात. माझ्या पोरगा डेप्युटी एक्झिक्युटिव्हचा एक्झिक्युटिव्ह होऊन नाही राहिलेला आहे, मी त्याचा भुक्तभोगी आहो. म्हणून दुसरी केस कोणती काढली असती? मी रिझर्वेशन इन प्रमोशनची काढली असती, निपटारा दिला असता करून फटाफट. पण काय करावं, प्रोफेसर झालो. काय झालं? जोडा फेकून मारला तर अन्याय सहन करायला सांगितलं का बाबासाहेबांना? चांगलं केलं त्याला जोडा फेकून मारला तर स्वागत केलं पाहिजे आपण. बरोबर आहे. जोडा मारण्याच्याच लायकीचं काम केलं त्यानं. जो अन्याय सहन करतो तो अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहे. तो म्हणते माफ करा म्हणते. अरे माफीसाठी बसलाय का सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया? तुम्ही म्हणाल मर्डर करतो 302 खाली आणि त्याला माफ करा, असं होते का ज्युडिशरी? माफी करणारा मोठा असतो. त्याचं स्टेटमेंट आहे भूषण गवईचे एवढ्या. अरे व्हॉट इज दिस नॉनसेन्स? तुझा ताबडतोब त्याला हातकड्या लावायला पाहिजे होत्या. तुझा खरा आंबेडकर असता तर, पण तो शिडो आणि बोगस आंबेडकर आहे हे सिद्ध झालेलं आहे. हे सिद्ध झालेलं आहे. जास्त त्याच्यावरती भाष्य करणे. आता निवृत्त झाला म्हणून मला एवढं बोलता येतं, नाही तर मध्ये हातकड्या पडल्या असतात. आता मध्ये काय भय आहे? तुम्ही माझ्यासारखाच निवृत्त, मी क्लास 1 ऑफिसर, प्रोफेसर हायर अँड टेक्निकल एज्युकेशन.
मी डायरेक्टर होतो VMB ला, अमरावतीच्या गव्हर्नमेंट कॉलेजला. मी का साधा हो का? त्याच्यापेक्षा जास्त डिग्री आहे माझ्याकडे. MSc, MPhil, PhD, LLB, आंबेडकर थॉट, किती डिग्री आहेत माझ्याकडे. भूषण गवळीपेक्षा तुम्ही जास्त क्वालिफाय होतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनाले. साधा आहे का? ते फिजिक्सचा प्रोफेसर आणखी बाप दाखव नाही तर कॉज आणि इफेक्ट ज्या एका सिद्धांतावर पूर्ण जगातलं सायन्स डेव्हलप झालं बुद्धाच्या कार्यकारण भावाच्या सिद्धांतावरती. That principle is the cause and effect taught by the Buddha to the masses. And law depend on origin. These are the two scientific theories given by Buddha to the world. जगावर जुंबाना बुद्धाचे उत्तर आहेत. या दोन सिद्धांतामुळे जगातलं बायोलॉजिकल, फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिकल सायन्स, जॉग्राफिकल सायन्स सगळं जर विकसित झालं असेल बुद्धाच्या एका बेसिक सिद्धांतावरती. त्या सिद्धांताचं नाव आहे कॉज अँड इफेक्ट, कार्यकारण भाव. प्रत्येक गोष्टीला कारण असतं. कोणतीही गोष्टी बिना कारणानं घडून येत नाही. इथे चमत्कार नाही, बुवाबाजी नाही, मिथ्यादृष्टी नाही. आज भारतातला 90% समाज मिथ्यादृष्टीत फसलेला आहे. हाडे साहेब फक्त बुद्धिस्ट एवढे ती आंबेडकर बुद्धिस्ट त्याच्या घरातल्या बाया काही आता नवरात्राचे उपास धरून राहिलो. त्याने थोडं तपासा लागला. म्हणजे एकदम डोळे लावूनच आंबेडकर बुद्धिस्ट वरती विश्वास ठेवू नका. माझ्या बायकोला सांगितलं साहेबाच्या किशन मध्ये जात जाय तू. हाल मध्ये बाबासाहेब बुद्ध आहे तेवढ्या भरोसा ठेवू नको तू. किशन मध्ये घुसायचं डायरेक्ट आणि कोणाला गिरावे स्कॅनिंग करायचे. एखाद्या तरी कोणाला ताजुद्दीनवाला बाबा दर्गेवाला नाही तर बेडीवाला हिंदू बाबा बसलेला आहे. शोधून काढत आई म्हणलं स्कॅनिंग कर. आंबेडकर बुद्धावरती डोळे लावून विश्वास ठेवण्यासारखं आता राहिलेलं नाही. मोठी गोष्ट भयानक आहे. तेही मिथ्या दृष्टीच्या मागायला लागेल आणि पैसा जास्त आल्यामुळे लय बसली आली आहे. मायराच्या घरी दीड आणा माल चालू उठाना. मायराच्या घरी दीड आणा. मी तर कवी कवी बसल्या फिजिक्सचा कवी आहो ना धाव. इलेक्ट्रॉन प्रोटॉनवर कमी करू शकतो. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवताल फिरते. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचं प्रेम आहे म्हणून तो फिरते ना. इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लियसला पॉझिटिव्ह चार्ज आहे प्रोटॉनमुळे आणि म्हणून दोघात प्रेम संबंध आहे. त्याचं इंटरकास्ट मॅरेज आहे म्हणून ॲटॉम सही सलामत आहे. ॲटॉम सही सलामत आहे म्हणून विश्व सही सलामत आहे. ही काय कविता कमी झाली का? मुक्त छंदातली झाली. नामदेव ढसाळच्या पुढची कविता आहे. नामदेव ढसाळच्या सगळ्या कविता कशा होत्या? मुक्त छंदात होती. तुमच्यासाठी भरल्यानं या फॉरेस्ट रोडला मांडव टाकलेला आहे. हान सगळ्या तू इस बारी पोटके मेले गॅस 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 गॅस. गोलपिटा वाचला मी तेव्हा एकदम म्हणजे भांबावल्यासारखा झालतो. म्हणलं काय भांगड. विजय तेंडुलकरनं वाचला त्याला प्रस्तावनेत काय लिहू समजत नाही. त्याची एकही कविता नाही समजली. गोलपिटातली एकही कविता विजय तेंडुलकरला समजली नाही. पण गोलपिटा जाती अंताच्या लढाईचा पाया होता. त्यामुळे कवी जे लिहितो ना ते कोणीच नाही लिहू शकत. जे पाय रवी ते पाय कवी. पण कधी कधी जास्त उपमा म्हणजे जास्त दिला तर कवी कधी कधी गोट्यात आणू शकते बरं. त्यामुळे एकदम त्याच्यावर विश्वास नाही करता येत. कारण साहित्यिक लोकही आपले लागले ना नादाले इकडे तिकडे पुरस्काराच्या मागं खूप आहेत आता सध्या. लोक कशाच्या मागं कायसाठी काम करून राहिले पुढे. हे बाबासाहेबांचं मिशन आहे का? पुरस्कारासाठी काम करणे बाबासाहेबांचं मिशन चालवणे आहे का? तुम्हाला गाडगे महाराज व्हायला पाहिजे. तुम्हाला काय व्हायला पाहिजे? जात अंताची लढाई तर गाडगे महाराजनं सुरू केली. तो होता संत, तो होता खरा भिक्षू. ढोबर डोक्यावर, त्या ढोबरात पाणी देईल, ते ढोबर उन्हापासून संरक्षण, त्या ढोबरात जेवे. ढोबर मडक्याचं अर्ध फुटलेलं, चितळ्या बाताड्याचं चिवर त्याचं. ज्या गावाला जाईल त्या गावची पहिले गंदगी साफ करे आणि नंतर माणसाच्या मेंदूतली गंदगी साफ करण्याचं काम कीर्तनाद्वारे करे. आम्ही मेंदूची गंदगी तशीच ठेवतो, फक्त रस्ते जातो आणि स्वच्छता मोहीम राबवतो मोदीची. महाराष्ट्रात स्वच्छता अभियानाला काय गाडगे महाराज स्वच्छता अभियान. राजकारणातल्या लोकांच्या मेंदूतली गंदगी भ्रष्टाचाराची आणि त्याची ती सगळी तशीला तशी ठेवतो आणि आम्ही देशाला स्वच्छ करण्याचे नाटक करतो. हे अशानं तुम्हाला लढाई लढता येणार नाही मित्रांनो. इथे बाप दाखव नाही तर
श्राद्ध कर. म्हटलं तुम्हाला इथे तुम्हाला बोले तैसा चाले त्याची अंधारी पाऊले. तुकाराम महाराज कुठून घेतलं तुकाराम महाराजनं? यथा बोले तथा चाले तथागत. आगत चलने वाला सुगत. बाकीच्या विद्वान बसलेले आहेत त्यांच्या पुढे बोलतो हिंदी. सुगत चलने वाला आगत. जैसा बोलता वैसा चलता था. भिक्षु संघ में वैसा था. जैसा बोलता था वैसा धम्म का पालन करता था. इसीलिए बुद्धिस्ट इंडिया बना. इसीलिए बुद्धिस्ट इंडिया निर्माण हुआ. आचरणबद्ध समाज. बोले तैसा चाले त्याची म्हणतात तुकाराम महाराज. हे सगळे संत. गाडगे महाराजची करुणा तशीच आहे. जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी. जनता बड़ी दीवानी पैसे की दुलधानी. आमच्या तिकडे यात्रा भरते अमरावती परत तिथे बैलांची यात्रा 1 महिना चालते. तिथं बैलाचे पट्ट फेरवून पुराण्यान टोचत ती यात्रा भरवणं गाडगे महाराजांना बंद केला. बकऱ्याचे बळी देता लेको तुमच्या बापाचा बळी द्या ना तिथे डायरेक्ट लवकर स्वर्गात प्रमोशन होईल. त्या मुख्य जीवाचा काय बळी देता? हे आर्ग्युमेंट होते गाडगे महाराजचे. हे आर्ग्युमेंट हे रॅशनॅलिझम आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून जात अंताची लगेच जसे कंगोरे सरांनी सांगितलेले आहे. सगळे हे कंगोरे मी सुद्धा तुम्हाला सांगतोय. हे भिन्न भिन्न कंगोरे आहेत त्याला. आणि म्हणतात त्याप्रमाणे चलो बुद्ध की ओर जोरात राबवा लागल. 5-50 काम भागत नाही. खूप मोठे कार्यक्रम राबवा. त्याले बुद्धाचा रॅशनॅलिझम वैज्ञानिक वाद ओबीसीले आणि त्या मराठ्याले त्या कुंभ्याले त्या तेल्याले माड्याले सगळ्याले समजून सांगा. मग ते आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा करणार नाही. ते परित्राण पाठ करणं सुरू करतील. हे झालं तर मग जात अंताची लढाई एका झटक्यात आपण यशस्वी होते. आणि आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय मजबूतीसाठी रिपब्लिकन पार्टी. आर्थिक आणि सामाजिक मजबूतीसाठी बाबासाहेबांचा राज्य समाजवाद. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद कोणीच लागू नाही केला. मला मुख्यमंत्री करा. मी महाराष्ट्रात बाबासाहेबांचा राज्य समाजवाद इम्प्लिमेंट करून देतो आणि तुमच्या लोकांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मजबूत करून देतो. जाती अंताची लढाई तुमची मजबूत होईल. मातंगाला सोबत घ्या. खाटकाला सोबत घ्या. शेड्यूल कास्टाने आता अवघड होणार ना. वाल्मिकीला सोबत घ्या. वाल्मिकीचा स्वीपर आहे तो भंगी. वाल्मिकीला सॉफिस्टिकेटेड नाव दिलं. मातंगाले दुसरं नाव दिलं सॉफिस्टिकेटेड बांधलं. सुदर्शन म्हणजे भंगी समाज सॉफिस्टिकेटेड नाव. मातंगाले श्वासे नाव देऊन गोंजारतात त्यांना. आणि आता तर डायरेक्ट वर्गीकरण करून तुमच्या विरुद्ध त्याला उभा केलेला आहे. तो आपले वेगळे कार्यक्रम घेऊन आले. तो म्हणते लवकर बघा लागू करा. जात अंताची लढाई आपली सपसेल दळमळीत होताना दिसत आहे. आणि दळमळीत केल्या जात आहे. त्याला कोण समजून सांगेल? यांच्या विद्वानातलं काम आहे. बहुजनाच्या विद्वानांनी याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि इमाने इद्वारे जात अंताच्या लढाई लढण्यासाठी त्यांनी सामील झालं पाहिजे आमच्या बरोबर. आंबेडकर बुद्धिस्ट बरोबर. ते होत नाही. ते बसतात बळी सांगत. नागेश चौधरी कोण होता बळी? कुठून आला बळी? बळीची सामाजिक आर्थिक फिलॉसॉफी काय? झालं सांगा. बहुजन गुमराह. बळी तुमचा आदर्श होऊ शकते का? बहुजनाची संस्कृती सिंधू संस्कृती. मग तो बौद्ध संस्कृतीचा मारेकरी नाही आहे का? नागेश चौधरी बौद्ध संस्कृतीचा मारेकरी आहे का नाही? फक्त मीच बोलू शकतो. प्रोफेसर ढोके. कोणाची हिंमत नाही बोलायला तुझ्याकडे. लोक मवाळ झालेले आहेत. सत्य धारिष्ठानं सांगण्याची त्यांची तयारी नाही. आणि ज्याला सत्य बोलण्याची हिंमत नसेल त्यांना मिशन चालवणं बंद करावं. घरी बसावं आपल्या. शहाणी माणसं ज्या समाजाची चूप राहतात ते सम्यक वाचेचा अवलंब करत नाही तेव्हा बदमाशांचं फावतं. आणि त्या समाजात त्यामुळे बदमाशांची संख्या वाढीस लागते. तेव्हा शहाणी माणसं मूक भूमिका घेतात. जागती माणसं, प्रज्ञावान माणसं, शहाणी माणसं ज्या समाजाची मूक भूमिका स्वीकारतात तेव्हा बदमाशांची संख्या वाढीस लागते. आणि मग बुद्धांनी म्हटलं होतं महाकाश्यपला
मार्केट में से असली सोना गायब होता है और नकली सोना चलन में आता है, तब काश्यप जी सद्ब्रह्म लुप्त होने का डर होता है, समय आता है. 3 कारण सांगितलंय, पण याच्यात नकली सोना चलन में आता है और असली सोना. आज क्या हो रहा? आज चलन किसका है? मैं तो बैग में सोना लेके घूमता हूं, लेकिन मुझे खरीदार नहीं मिल रहा. ये मेरी हालत है. और लोग 3 टप्पर लेके घूम रहे हैं, उसको बहुत सारे खरीदार मिल रहे. मैं बुद्धिज्म का सोना लेके घूमता हूं मेरे बैग में, लेकिन मुझे खरीदार नहीं मिल रहा है. कोई सुनने को तैयार नहीं. आर्य अष्टांगिक मार्ग कुणाला सांगू? प्रसिद्ध समुत्पाद किती सायंटिफिक आहे, कुणाला सांगू? म्हणते ऐकलं काय माहित नाही. ही समाजाची शोकांतिका आहे. खरं रिव्हॉल्युशनरी तत्वज्ञान ऐकायच्या मनस्थितीत आपण राहिलेलो नाही. आपण चंगळवादाचे आता बळी ठरलेलो आहोत. आपल्या लोकांचे लग्न पाहिले म्हणजे आपल्याला भीती वाटते. भूषण गवईनं क्रिमिनल लावा म्हटलं, ते बरोबर म्हणलं. त्या समाजाने क्रिमिनल लावा म्हणलं, ते बरोबर म्हणलं असं मला वाटते. आणि मार्क्सही बरोबर आहे. इकॉनॉमिकल फोर्स इज द प्राइम फोर्स which govern all attitudes of and minds of the humanity. Economical force. कोण म्हणते? कार्ल मार्क्स. हा प्राइम फोर्स आहे. पण बाबासाहेबांनी तो मुद्दा खोडलेला आहे. इकॉनॉमिक फोर्स नाही, फक्त 3 प्रकारचे अस्त्र असतात हुकुमशहाकडे. ज्या माणसाला आपली अधिकारशाही आणि हुकुमशाही प्रस्थापित करायची असते, त्याच्याकडे 3 प्रकारचे अस्त्र असते. त्यातला फक्त एक आहे अर्थ. दूसरा है सोशल स्टेटस. सोशल स्टेटस का प्रॉब्लेम. टाटा अंबानीच्या घरी जन्माला आला म्हणजे त्याला काही जास्त करावं लागते का? आपाप सोशल स्टेटस म्हणजे. प्रकाश आंबेडकरला सोशल स्टेटस का मिळालं? बाबासाहेबांच्या घरी जन्म झाल्यामुळे. बाबासाहेबांचं रक्त हे सोशल आपाप सोशल स्टेटस. प्रोफेसर ढोकेकडे आहे काय? हा तुटला बकऱ्याचा पोपटा 300 लोक वस्तीचा गावाचा. माझं सोशल स्टेटस काय आहे? प्रकाश आंबेडकरच्या समोर 0 आहे. अर्थ पैसा थोडाफार नोकरी आहे, पेन्शन आहे. तिसरं प्रॉपर्टी. पहिला धर्म आहे, अर्थ नाही. पहिला फोर्स कोणती? सगळ्यात मोठी ताकद धर्म आहे. दुसरी सोशल स्टेटस आणि तिसरा प्रॉपर्टी म्हणजे अर्थ. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहे तोच हुकुमशाह बनू शकतो. तोच असंख्य समूहावरती आपलं अधिपत्य गाजवण्याची शक्ती बाळगून असतो. बीजेपीचे आणि सगळे ब्राह्मण आणि सगळे सवर्ण लोक, भांडवलदार लोक या 3 अस्त्रानं तुम्हाला सर्वसामान्य माणसाचा चुराडा करू राहिलेले आहे. फक्त इकॉनॉमिक्स फोर्सच हा फोर्स नाही, तर हे 2 फोर्सही जास्त महत्वाचे आहे. धर्माचा फोर्स हा अत्यंत प्राईम आहे. सध्या कोण राज्य करतो या देशावर? धर्माचा फोर्स. कोणता फोर्स? धर्माचा फोर्स. मतदान कशाच्या भरोशावर वाढवलं त्यांनी? राम मंदिर. कोणता फोर्स आहे हा? रिलीजियस फोर्स. दे हॅव युटिलाइज to establish their dictatorship in this country. लक्षात आलं ना? प्रॉपर्टी आहेच त्यांच्याकडे, सोशल स्टेटस आहेच त्यांच्याकडे. ब्राह्मणाला तर भूदेवच म्हणतात. हा, 3 वर्णाचा गुरु कोण बनू शकतो? ब्राह्मण म्हणजे भूदेव. तुम्हाला गुरु बनायचा अधिकार आहे का? एवढा मोठा श्रीकांत जिचकार कुणबी समाजाचा, त्या पाठकपेक्षाही सारा धर्मशास्त्रात पारंगत होता. शंकराचार्य झाला का तो? शंकराचार्य होऊ शकला का? कारण काय? शूद्र आहे. तो ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेला नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा रिफॉर्मेशनच्या प्रोग्राम मध्ये पहिल्यांदा या पुरोहितशाहीचं पोत कॉम्पिटेटिव्ह परीक्षेनं भरा ही मागणी केली आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन पहिल्यांदा राज्यांनी ते तय करावं. कॉम्पिटेटिव्ह त्याला सनद द्यावं. पास झाला म्हणजे सनद असेल तर पुरोहितशाही करता येईल. सनद नसेल तर त्या हाताने केलेल्या पूजापाठच्या कायद्यानं त्याला मान्यता मिळणार नाही, असा कायदा बनवा. बाबासाहेब म्हणते पुरोहितशाहीचं पद सगळ्या वर्गातल्या या देशातल्या प्रत्येक हिंदूसाठी ते ओपन असावं. ही आहे जात अंताची लढाई. ही आहे बाबासाहेबांची जात अंताची लढाई. ते होऊन राहिलेलं आहे. श्रीकांत जिचकार इथे शंकराचार्य बनू शकलेला नाही. आणि म्हणून शंकराचार्याचं पद हे बाबासाहेब म्हणतात इट शुड बी
क्लासेस ऑफ हिंदू सोसायटी ओपन टू ऑल क्लासेस. त्याला कायद्याने काही बंधन नाही, तो ऐकत नाही, कायदा फायदा नाही त्यासाठी. बाबासाहेब म्हणतात त्याला सिफिलिस झालेला आहे, गनोरिया झालेला आहे, नाहीतर दुसऱ्या भ्रष्ट झालेला आहे पुरोहित, तरी सुद्धा तो देवाच्या देवाऱ्यात जाऊन गाभाऱ्यात जाऊन देवाची पूजा करू शकतो. त्याला कोणता अटकाव नाही, त्याला कोणता बंधन नाही. बाबासाहेब म्हणतात कायद्याद्वारे अशा नालायक माणसाला तुम्ही रोखा, असा राज्याने कायदा करा. राज्याने त्याच्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यावे. द पोस्ट विल बी मेंटेन बाय द स्टेट. हा हिंदू धर्माच्या सगळ्या रिफॉर्मेशनचा प्रोग्राम बाबासाहेबांनी दिलेला आहे, पण या देशातल्या लोकांनी तो प्रोग्राम ऐकला नाही. त्यांचा एकच ग्रंथ पाहिजे, काले 1700 पण भगवद्गीता आहे, वेद आहे, उपनिषद आहे, पुराण आहे. तुमचा हिंदूंना सगळ्यांना मान्य असणारा, सगळ्यांचा विश्वास असणारा एकच धर्मग्रंथ बनवा, आणि त्या धर्माचा आधार काय राहील? लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. हा बेस राहील. आणि म्हणून बेस लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी फक्त बौद्ध धर्माचा आहे. आणि म्हणून तुमच्या प्रोग्रेसिव्ह वाल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की बहुजन आणि ओबीसीना तिकडून लवकर इकडं आणणं आवश्यक आहे, तरच ते रिव्हॉल्युशनरी बनतील. टू बिकम ए बुद्धिस्ट इज टू बिकम ए रिव्हॉल्युशनरी पर्सन. आणि रिव्हॉल्युशनरी पर्सनच जात-अंताची लढाई प्रामाणिकपणे हे पुढे घेऊन जाऊ शकतात. हा माझा कन्क्लुजन आहे, आणि ते कन्क्लुजन आपण त्याच्यावरती विचार करावा हे माझे मत आहे. मी सडेतोड बोलत असतो, आणि मला ते कॉन्स्टिट्यूशननं स्वातंत्र्य दिलेलं आहे आर्टिकल 19चं, पण तेही आता हिरावल्या जाऊन राहिलेलं आहे. युपीकडे म्हटलं ना बरोबर, कोणी सांगितलं युपीकडे हे बोललं तर ताबडतोब तुम्हाला आदेश करून, आता तर जीवन सुरक्षा कायदा आलेला आहे, कधी तुम्हाला उचलून कुठेही टाकू शकतात, जमानत मिळणार नाही. जीवन सुरक्षा कायदा, तुम्ही जर काही पब्लिकली असे मत व्यक्त केले शासनाच्या विरोधात, तर कधी तुम्हाला उचलून घेऊन बिना जमानतीनं अरेस्ट करून अंदर टाकू शकतात आणि तुम्हाला त्या दाबू शकतात. तसेही त्यानं त्या परिषदेचे, पुण्याच्या परिषदेचे लोक मारले जेलमध्ये. तो साईबाबा मेला ना, हा प्रकाश आंबेडकरचा बहीण जावी, तोही 4-5 वर्ष सडला जेलात. आनंद तेलतुंबडे चढवला ना त्याला. मग काय राहिली अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आर्टिकल 19 वगैरे वगैरे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्रित सामूहिकपणे सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना अवेकन करून, सगळ्यांना एनलायटन करून, एनलायटन नाही केलं तर गुलामाला सोबत घेतलं तर लढाईमध्ये पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सिद्धनाक आणि त्याच्या भीमा कोरेगाव सारखे 500 लोकांची गरज आहे, ज्यांनी 28,000 पेशवे कापून काढले. अशा 500 भीम सैनिकाची गरज आहे. तेव्हा जात अंताची लढाई तुमची यशस्वी होऊ शकते. असे निकरानं लढणारे पाहिजे, मेलं तरी चालेल. टॉनटॉन पडून जाऊन राहिला होता, रामनाथ सोमनाथ म्हणे नाही घाबरू नका, आम्ही पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. तुम्ही भात का, आम्ही भातावरचं पाणी पितो आणि लढतो. आणि त्या निकरानं लढले, आणि बापू गोखलेच्या पोराचं शिर त्यांनी अलग केलं. बापू गोखले पोराचं शिर मांडीवर घेऊन ढाढळा रडू लागला. पेशव्याचं सैन्य तितर बितर होऊन पळायला लागलं. आणि आपल्या सगळ्या सैनिकांनी माणसं जसे कंस जसे कापावे तसे माणसं कापणं सुरू केले, आणि 28,000 पेशव्याचं सैन्य गारद केलं. जात अंताची लढाई, त्याच्यातून आदर्श आपल्याला, प्रेरणा आपल्याला घ्यावं लागेल, तशी बांधणी आपल्याला करावी लागेल. तसे जिद्दीनं प्रामाणिकपणे तळहातावर शिर घेऊन लढणारे माणसं तुम्ही पैदा केल्याशिवाय तुम्हाला यश या लढाईत मिळू शकत नाही. Ours is a battle not for the wealth, not for the power. Ours is a battle for the reclamation of the human personality. ह्युमन पर्सनॅलिटीला बाबासाहेबांच्या तत्वज्ञानात जगात नाही एवढं महत्व आहे. ह्युमन पर्सनॅलिटी इंटॅक्ट ठेवा, त्याला समता, स्वतंत्रता, बंधुत्व हे मानवी मूल्य मिळवून देण्यासाठी लढाई लढा. ही लढाई लढणं त्या माणसाला, शेवटच्या माणसाला समता, स्वतंत्रता, बंधुत्व या मूल्याचा उपभोग घेणारं वातावरण मिळवून देणे म्हणजे जात अंताची लढाई लढणे होईल. एवढं बोलतो. मला चक्रधर साहेबांनी दुसऱ्यांदा संधी दिली, आणि आपला क्लास जमला का पोपट्याच्या चेडम समजते आपल्याला. जमला का नाही काय तर कोणत्या कोकणातून पोपटे खडू फेकून मारतील. जेव्हा खडू फेकून मारला तेव्हा त्यानं थांबलं पाहिजे. मास्टर शहाणा पाहिजे. मला 39 वर्ष पीजीला आणि अंडर ग्रॅज्युएटला शिकवायचा अनुभव आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला 20 वर्ष, आणि अमरावतीच्या गव्हर्नमेंट विदर्भ सायन्स अँड ह्युमॅनिटीजला 19 वर्ष. 39 वर्ष ह्युमॅनिटीजद्वारे शिकवला. शासनानं मध्ये 2 वर्ष एक्सटेन्शन दिलं. काय बा प्रामाणिक प्रोफेसर. 60चा 62 रिटायर झालो. ही पाहिजे तुमची सिन्सिअरिटी. तुमच्या विषय पगार देते ना, त्या पगारामुळे माझं घर चालते, सगळं चालते. म्हणून तुमची इमानदारी तुमच्या पेशाची पाहिजे की नाही. 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष 400 वर्ष 500 वर्ष 600 वर्ष 700 वर्ष 800 वर्ष 900 वर्ष 1000 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 वर्ष 10
तुम्ही जपली आणि 39 वर्षापर्यंत प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचं काम केलं, शासनानं पाहिलं आणि मला 2 वर्ष एक्सटेन्शन दिलं. ही सिन्सिअरिटी विल बी पेड समवेअर. या मित्रांनो, सिन्सिअरली आपण जर चक्रधर साहेबांच्या आव्हानाला साथ दिली आणि त्याप्रमाणे जर आपण एकत्रित झालो, संघटित झालं तर होऊ शकते रे बा. युनायटेड पाहिजे, डिवायडेड होईल डिफिटेड, युनायटेड होईल वन दी बॅटल. मधमाशा एकत्रित लढतात, पडून लावतात. मुंग्या एकत्रित झाल्या तर कोबरा सापाला मारतात. हरणाचा कळप एकत्रित राहिले तोपर्यंत त्याच्या एकाही पिल्याची शिकार होत नाही. पण वाघाचं शास्त्र असतं करायचं, त्या कळपातून त्याला मोरक्याला बाहेर काढतात आणि एकट्याची शिकार करतात. आपले मोठे असे कळप सोडून पळाले नाही पाहिजे. आठवड्यासाठी दोघे कळण्यासाठी ते मोठे पळाले की कळप तुमचा कमजोर होतो आणि मग तुमची शिकार होते. थँक्यू व्हेरी मच. यू हॅव कॉल्ड मी टू डिलिव्हर सच अँड युअर पेशंटली. धन्यवाद. पुनश्च आपण भेटत राहूया आणि पुनश्च असे डायलॉग आणि असे कार्यक्रम. वैचारिक जास्त घ्या, कवी संमेलनाला कमी करा. बाबासाहेब कविता संग्रह दिले का तुम्ही काल लिहून टाकले? तुम्हाला वैचारिक मंथन जास्त मोठ्या प्रमाणात घडवून आणा. आता त्या धम्म परिषदेला बोलवलं नेरले 12 तारखेला. त्या तुमचा 14ला नेरले बोलावलं, मला 12 जाऊ का नाही जाऊ विचार करून आलो. तो म्हणे कवी संमेलन आहे. म्हटलं काय नाही कवी संमेलन, धम्म परिषद घेता मी त्याला धम्माचा कवी संमेलनाचा काय. आणि म्हणून मोठं हे आहे. तुम्ही म्हणाल माझ्या विरोधात नाही रे बा, कवितामुळे क्रांती होते, हे माझं मत आहे. कवितेमुळे क्रांती होऊ शकते आणि कवितेच्या शब्दामधूनही क्रांत्या घडू शकतात. कवीच्या शब्दामध्ये ती ॲटम बॉम्ब सारखी ताकद दडलेली असते. तेही करा चक्रधर साहेब, मी करू नका असं अजिबात नाही म्हणून तुम्हाला, तेही करा. पण वैचारिक मंथनाचे कार्यक्रम जास्त लावा. 90% भोजनदान, 10% धम्मदान दीक्षाभूमीवर होते. आणि ते धम्मदान कोण देते? नितीन गडकरी, फडणवीस साहेब देते. आणि कशी धम्मक्रांती पुढे जाईल? 90% भोजनदान, 10% धम्मदान. उलट व्हायला पाहिजे. 90% धम्मदान, 10% भोजनदान दीक्षाभूमीवर व्हायला पाहिजे. ते धम्मदान चांगल्या बौद्ध पंडिताकडून व्हायला पाहिजे. तर बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान होईल. आपण सगळं उलट करून आलो. बाबासाहेबांनी डोक्यावर उभं करून आलो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. प्रोफेसर एन ए ढोके सरांनी अतिशय अंतर्मुख करणारे भाषण आपल्या सर्वांप्रमोर केले. एक मुखिया कसा असावा परिवाराचा. आपण सर्व एक परिवार आहोत आणि त्या परिवाराच्या मुखियाने कसे मार्गदर्शन करायला हवे त्याचे थोडक्यात अभिलेख, त्याचाच थोडक्यात आलेख सरांनी आपल्या सर्वांपुढे मांडला. वेळ संपलेला आहे आपला, त्यामुळेच आता शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि शेवटचे समारोपीय भाष्य करण्यासाठी मी माझी मैत्रीण ॲडव्होकेट सुमित्रा निकोसे यांना विचार मंचावर आमंत्रित करते आहे. सुमित्रा जय भीम सर्वांना. आज करुणा सागर बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने जात अंताची लढाई या विषयावरील परिसंवाद संपन्न होत आहे. या अत्यंत वैचारिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनासाठी मी इथे उभी आहे. परंतु इथे एवढे श्रेष्ठ लोक बसलेले आहेत त्याच्यासमोर मी खूप छोटी आहे. सर्वात आधी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर ढोके सर यांचे मनापासून आभार मानते. सर याच्या आधी 26 वर्ष आधी मी सरांचे स्टुडंट आहे. त्यांनी मला फिजिक्स शिकवलं तेव्हा आम्ही फिजिक्सचा लेक्चर ऐकताना असं खूप मोहून जात होतो आणि ते इतक्या इंटरेस्टने फिजिक्स शिकवायचे की आम्हाला लेक्चर केव्हा खतम व्हायचं हे कळायचंच नाही. त्या 26 वर्षानंतर आज मी पहिल्यांदा सरांचं लेक्चर म्हणजे भाषण ऐकते आहे आणि खरंच सरांनी जी दिशा दाखवली ती खरंच म्हणजे म्हणजे खूप चांगलं म्हणजे भाषण केलं आहे त्यांनी.
आजच्या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रबोधनकार विचार मांडणारे आमचे विशेष अतिथी डॉक्टर रमेश शंभरकर सर यांचे मी आभार मानते. ते सुद्धा माझे लेक्चरर आहे. आंबेडकर थॉटमध्ये त्यांनी मला म्हणजे कॉन्स्टिट्यूशन शिकवलं. तर जेव्हा कॉन्स्टिट्यूशन शिकवायचे तर इतकं मन लागायचं की असं वाटायचं की खरंच आपण संविधानामध्ये असं शिरलो आहे. आणि ते ऐकता म्हणजे खूपच म्हणजे शब्द नाही आठवते मला. तसेच भाषाकार डॉक्टर सरिता कांबळे मॅडम यांचे मी विशेष आभार मानते. त्यांनी आणि तसेच आपले मनोगत व्यक्त करणाऱ्या आयुष्मान शालिक जिल्हेकर सर आणि आयुष्मान रवी हाडे सर यांचे मी मनापासून आभार मानते. या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार आणि करुणासागर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक हृदय चक्रधर सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला, यांचे सुद्धा मी आभार मानते. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आणि नेटके संचालन करणाऱ्या सविता सातर्डे मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते. शेवटी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व श्रोते आणि विचारवंत आणि करुणासागर संस्थेच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानते. तुमच्या उपस्थितीशिवाय हा वैचारिक सादर पूर्ण होऊ शकला नसता. तसेच ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते.